कहाणी सोमवारची फसकीची. आटपाट नगर होतं. त्यात एक गरीब सवाशीण बाई राहत असे. तिने श्रावण मास आला म्हणजे दर सोमवारी पहाटेस उठावं, स्नान करावं, पूजा साहित्य घ्यावं, पसाभर तांदूळ घ्यावेत व महादेवाच्या देवळी जाऊन मनोभावे पूजा करावी. जय महादेवा, घे फसकी व दे लक्ष्मी असे म्हणून प्रार्थना करावी. महादेवाच्या मस्तकी तांदूळ अर्पण करावे. उरलेले तांदूळ नंदीच्या पाठीवर वाहून आपण घरी यावं. असं 4 सोमवार तिने केलं. शंकर तिला प्रसन्न झाला. दिवसेंदिवस ती श्रीमंत झाली. मनामध्ये समाधान पावले. पुढे उद्यापनाच्या वेळी तिने देवी अन्नपूर्णेला जरीची चोळी पाठवली. काशी विश्वेश्वराला रुपया पाठविला आणि आपल्या व्रताची समाप्ती केली. शंकरांनी तिला निरोप पाठविला, अजून तुला नंदीच्या सेवेचे फळ मिळालं नाही. माझ्या सेवेचे तर अद्याप देणेच आहे. पुढे शंकरांनी तिला अपार देणे दिलं. जसा विश्वेश्वर तिला प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सफळ संपूर्ण. सोमवारची कहाणी. एका महादेवा तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक ब्राह्मण होता. त्याला एक शिष्य होता. तो रोज तळ्यावर जाई, स्नान करी, शंकराची पूजा करी. वाटेत वेळीचं बेट होतं. परत येऊ लागला म्हणजे मी येऊ असा ध्वनी उठे. हा मागे पाही तो तिथे कोणी नाही. या भीतीने तो वाळू लागला. तेव्हा गुरुने विचारलं, खायला प्यायला वाण नाही बाबा, तू असा रोड का? खायला प्यायला वाण नाही, हाल नाही, अपेष्टा नाही, स्नान करून येते वेळेस मला कोणी मी येऊ असे म्हणते. मागे पाहतो तो कोणी नाही, ह्याची मला भीती वाटते. गुरुजी म्हणाले, भिवू नको, मागे काही पाहू नको, खुशाल त्याला ये म्हण. शिष्य रोजच्या प्रमाणे स्नान व पूजा करून येऊ लागला. तोच मी येऊ असा ध्वनी आला तेव्हा ये असे त्यानं उत्तर दिलं. मागे न पाहता घरी आला. गुरुजीनं पाहिलं, बरोबर एक मुलगी आहे. त्या दोघांचं लग्न लावलं. त्यांना एक घर दिलं. त्यानंतर श्रावणी सोमवार आला. तो बायकोला म्हणू लागला, वाट पाहू नको, उपाशी राहू नको. आपण उठला, शंकराच्या पूजेला गेला. हिने थोडी वाट पाहिली, स्वयंपाक करून जेवायलाच बसली. एक घास तोंडात घातला, इतक्यात पती आला. अगं दार उघड, पुढचं ताट पलंगाखाली ढकलून दिलं. हात धुतला, दार उघडलं, पती घरात आले, नित्यनेम करू लागले. पुढं दुसरा सोमवार आला. त्या दिवशी असंच झालं. असं 4 सोमवारी झालं. सरता सोमवार आला. रात्री नवल झालं. दोघे जण पलंगावर गेली. पलंगाखाली उजेड दिसला. हा उजेड कशाचा? ताटी भरल्या रत्नांचा. ही रत्न कुठली? माझ्या माहेरच्यांनी दिली. तुझं माहेर कुठे आहे? वेळूच्या बेटी आहे. मला तिथे घेऊन चल. पती सहल चालली. मनी शंकराची प्रार्थना केली, मला अर्धघटकेचे माहेर दे. तो वेळूचं बेट आलं. एक मोठा वाडा आला. कोणी म्हणे माझा मेहुणा आला, कोणी म्हणे माझा जावई आला, कोणी म्हणे माझी नणंद आली, कोणी म्हणे माझी बहीण आली. दासी बदकी राबत आहेत, शिपाई पहारा करताहेत. बसायला पाट दिला, भोजनाचा थाट केला. जेवण झाली. सासू सासऱ्यांची आज्ञा घेतली. घरी परतले. अर्ध्या वाटेत आठवण आली, खुंटीवर हार राहिला. तेव्हा उभयंता परत गेली. घर नाही, दार नाही, प्यादे नाहीत, दासी नाहीत, बटकी नाहीत. एक वाळूचं बेट आहे. तिथे हार पडला होता. हार उचलून गळ्यात घातला. नवऱ्यानं विचारलं, इथलं घर काय झालं? जसं आलं तसं गेलं. जर अभय असेल तर सांगते. 4 सोमवारी हाक ऐकली. जेवती ताट ढकलून दिली. रत्नांनी भरली, सोन्याची झाली. ती मला देवांनी दिली. आपण विचारू लागला तेव्हा भिवून गेले. माहेरची म्हणून सांगितलं. शंकराची प्रार्थना केली. अर्धघटकेचं माहेर मागितलं. शंकर पावला. माझी इच्छा परिपूर्ण झाली. जसा त्यांना शंकर पावला तसा तुम्हा आम्हा पावो. ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सफळ संपूर्ण. श्रावणातील प्रत्येक सोमवार हा भगवान महादेवाच्या भक्तीसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या दिवशी शिवलिंगावर शिवमुठ अर्पण करण्याची सुंदर परंपरा आहे. पण या शिवमुठी मागे एक सुंदर आणि मनाला भावणारी कहाणी आहे. चला तर मग जाणून घेऊया शिवमुठीच्या सोमवारची ही पवित्र कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. या राजाला 4 सुना होत्या. 3 आवडत्या, 1 नावडती. आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी. नावडतीस जेवायला उष्टे, नेसायला जाडे भरडे, राहावयास गुरांचे बेडे दिले, गुराख्याचे काम दिले. पुढे श्रावण मास आला. पहिला सोमवार आला. नावडती राणी गेली. नागकन्यांची, देवकन्याची हिची भेट झाली. बाई कोठे जाता? महादेवाच्या देवळी जातो. शिवमुठ वाहतो. यानं काय होतं? भ्रताराची भक्ती होते. इच्छित कार्य सिद्धीत जातं. मूलबाळ होतात. नावडती माणसं आवडती होतात. वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते.
त्यांनी तिला विचारलं, तू कोणाची कोण? मी राजाची सून, तुमच्या बरोबर येते. त्यांच्या बरोबर ती देवळात गेली. नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या. नावर्ती म्हणाली, काय ग बायानो वसा वसता? आम्ही शिवामुठीचा वसा वसतो, त्या वशाला काय करावं? मूठ चिमूट तांदूळ घ्यावे, सुपारी घ्यावी, गंधफूल घ्यावं, 2 बेलाची पाने घ्यावीत, मनोभावे पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडाने शिवा शिवा महादेवा, माझी शिवामुठ ईश्वरा देवा, सासू सासरे दिरा भावा, नंदा जावा भ्रतारा, नावडती आवड आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून तांदूळ व्हावेत. संध्याकाळपर्यंत उपवास करावा. उष्टे माष्टे खाऊ नको, दिवसा निजू नको. उपास नाही निभवला तर दूध प्यावे. संध्याकाळी आंघोळ करावी, देवाला बेल व्हावा आणि मुकाट्याने जेवण करावं. हा वसा 5 वर्षे करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्यास तीळ, तिसऱ्यास मूग, चौथ्यास जव आणि 5वा आला तर सातू शिवामुठाकरिता घ्यावे. पहिल्या सोमवारी सगळे साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिले आणि दुसऱ्या सोमवारी तिला धरून आणावयास सांगितले. त्या दिवशी तिनं मनोभावे पूजा केली, सारा दिवस उपास केला. जावानंदांनी उष्टमाष्ट पान दिलं, तिनं गाईला घातलं, शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन राहिली. पुढे दुसरा सोमवार आला. नावडतीने घरातून सर्व सामान मागून घेतले. पुढे रानात जाऊन तिनं नागकन्यांबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा, माझी शिवमुठ ईश्वरा देवा, सासू सासरे बिरा भावा, नंदा जावा भ्रातारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असे म्हणून तीळ वाहिले. सारा दिवस तिने उपवास केला. संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं, तुझा देव कुठे आहे? नावडतीनं उत्तर दिलं, माझा देव फार लांब आहे. वाटा कठीण आहेत, काटे कुठे आहेत, साप वाघ आहे, तिथे माझा देव आहे. पुढे तिसरा सोमवार आला. पूजेचं सामान घेतलं, देवाला जाऊ लागली. घरची माणसं मागे चालली. नावडते तुझा देव दाखव म्हणून म्हणू लागली. नावडतीला रोजचा सराव होता, तिला काही वाटलं नाही. यांना काटे कुठे पुष्कळ लागले. नावडतीची दया आली. आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे. नावडतीला चिंता पडली. देवाची प्रार्थना केली, देवाला तिची करुणा आली. नागकन्या ह्या सहवर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. रत्नजडिताचे खांब झाले, हांड्या झुंबरे लागली. स्वयंभू महादेवाची पिंडी झाली. सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं. नावडती पूजा करू लागली, गंध फूल वाहू लागली. नंतर पूर्वीसारखीच प्रार्थना करून तिने शिवाला मूग वाहिले. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढले. दागिने ल्यावयाला दिले. खुंटीवर पागोटे ठेवून राजा तळे पाहावयास गेला. नावडतीची पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली. इकडे देऊळ अदृश्य झालं. राजा परत आला. पागोटे आणावयास देवळाकडे गेला. तो तिथे एक लहान देऊळ आहे. तिथे एक पिंडी होती. वर आपण केलेली पूजा होती. जवळ खुंटीवर पागोटे होते. तेव्हा त्यांनी सुनेला विचारलं, हे असं कसं झालं? माझा गरीबाचा हाच देव. मी देवाची प्रार्थना केली, त्याने तुम्हाला दर्शन दिलं. सुनेमुळे देव भेटला म्हणून पालखीत घालून तिला घरी आणली. नावडती होती ती आवडती जाजली. जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफळ संपूर्ण.